आमच्या हक्काचं महाराणी पळवलं, आमच्या हक्काचं महाराणी लाटलं, बौद्धांनी लाटलं असं म्हणण्यापेक्षा यापेक्षा आमच्या हक्काची लढाईसुद्धा बौद्धांनीच किंबहुना महाराणीच लढली ही कृतज्ञतेची भावना व्यक्त करा ना. काय आमच्या हक्काचं आरक्षण काय कोणाचं पळवण्याचा आणि खाण्याचा, कोणाच्या ताटातलं खाण्याचा विषय होती का? काय खिरापत आहे का? आरक्षण काय तो खाण्याचा विषय आहे का? आरक्षण काय खिरापत आहे बी? ही माझ्या ताटात कमी वाढलं आणि तुझ्या ताटात जास्त खाल्लं, माझ्या ताटातलं शेणं खाल्लं, माझं शेणं पळवलं, हे आरक्षण हे असं आहे का? ते आरक्षण तो खाण्याचा विषय आहे, तो गरिबी हटावाचा मुद्दा आहे का? तो काय खिरापत आहे? म्हणून आरक्षण, आज आमच्या हक्काचं आरक्षण हे बौद्धांनी किंवा पूर्वाश्रमीच्या महाराणी खाल्लं, पळवलं, यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा आमच्या हक्काची लढाईसुद्धा काय, आमच्या हक्काची लढाईसुद्धा बौद्धांनीच आणि पूर्वाश्रमीच्या महाराणीच लढली, म्हणून आमच्या ताटात आलं, म्हणून आम्हाला आरक्षणाचं संरक्षण झालं, मिळालं, ही कृतज्ञतेची भावना व्यक्त करा ना. ज्याने आमच्या हक्काची लढाई लढली, आमच्या वाटणीच्या हक्काची लढाई लढली, त्यांच्याबरोबर आम्ही नाही गेलो, आम्ही इथल्या प्रस्थापिताच्या दलालांच्या मागं गेलो, पण आमची हक्काची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढत असताना महार त्यांच्याबरोबर गेले, महाराणी साथ दिली, पण आम्ही नाही साथ दिली. पण आमच्या हक्काची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पूर्वाश्रमीच्या महाराणीच लढली, आणि म्हणून आम्हाला आरक्षणाचा घटनात्मक अधिकार मिळाला ना. काय याच्यामध्ये बाबासाहेबांच्या बरोबर काय अपवादात्मक मातंग चर्मकार इतर समाज होता, त्यांना मी सन्मानाचा जय भीमच करतोय, तो अपवाद आहे हे मान्यच आहे. पण संपूर्ण समूह म्हणून, समाज म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महारच लढले, म्हणून बाबांनो आमच्या हक्काची लढाई हे महाराणीच लढली, म्हणून आरक्षणाचा घास आमच्या मुखात पडला, आमच्या ताटात पडला, तो अधिकार मिळाला, हे असं म्हणा ना. व्यवस्थेनं तुम्हाला, हिंदू धर्म व्यवस्थेनं तुम्हाला हिंदू म्हणून, माणूस म्हणून सुद्धा नाकारलं, मानवी मूल्यापासून वंचित ठेवलं. शिक्षणच नव्हे तर मानवी अधिकार आणि मूल्यापासून हिंदू धर्म व्यवस्थेनं तुम्हाला नाकारलं, अधिकारापासून वंचित ठेवला. अरे माणूस म्हणून सुद्धा इथल्या हिंदू आणि हिंदुत्ववादी लोकांनी, धर्मसंस्कृतीनं तुम्हाला माणूस म्हणून आणि हिंदू म्हणून सुद्धा नाकारलंय, तरी तुम्ही कट्टर हिंदू मांग बनून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली आपल्या आरक्षणाच्या हक्काची लढाई लढलेल्या महारांच्या किंवा बौद्धांच्या विरोधात तुम्ही लढताय, बौद्धांच्या विरोधात तुम्ही भांडणं करताय, बौद्धांच्या विरोधात तुम्ही वक्तव्य करताय, विचार व्यक्त करताय, आणि मानसिकता नकारात्मक जातीकृत मानसिकता मनामध्ये ठेवताय. यातून काही साध्य होणार नाही. हिंदू कट्टर मांग म्हणून बौद्धांच्या विरोधात उपवर्गीकरणाच्या नावाखाली लढण्यात काहीही फायदा नाही, हे लक्षात घ्या. आणखी सांगतो की जय भीम म्हणल्यानंतर, जय भीम म्हणल्यानंतर समोरच्या व्यक्तीची कोणतीही जात न बघता बौद्ध समाज त्या माणसावरून जीव ववाळून टाकतो. हा अनुभव आहे, प्रत्येकाला हा अनुभव आहे. काय बौद्ध समाज समोरच्या व्यक्तीनं जर जय भीम म्हटलं तर बौद्ध समाज त्यावरून जीव ववाळून टाकतो, त्याची जात बघत नाही. तो समोरचा व्यक्ती जय भीम म्हणणारा तो कोण आहे? मांग आहे, महार आहे, चांबार आहे, मराठा आहे, ओबीसी आहे, धनगर आहे, आदिवासी आहे, भटका आहे, पारधी आहे किंवा ब्राह्मण आहे, त्या माणसाची जात बघत होतो. जात न पाळणार म्हणजे तो जय भीम, जातीतून बाहेर पडलेला म्हणजे तो जय भीमवाला. म्हणून बौद्ध समाज हा समोरच्या व्यक्तीनं जर जय भीम घातला तर त्याची जात न बघता बौद्ध समाज, आंबेडकरी समाज किंवा पूर्वाश्रमीचा महार समाज त्या व्यक्तीवरून, समोरच्या जय भीम घालणाऱ्यावरून जीव ओवाळून टाकतो, त्याला आपल्या काळजात जागा देतोय. हा अनुभव आहे बाबांनो. अरे आज बघा, बौद्ध समाजाच्या, आंबेडकर समाजाच्या स्टेजवरच कितीतरी बहुजन समाजातील मातंगापासूनचे चर्मकार, कितीतरी बौद्धेतर बहुजन समाज मोठे झाले, विचारवंत झाले, वक्ते झाले, पण त्यांनी बौद्ध समाजाच्या आंबेडकरी चळवळीशी बेमानीच केली हो. आज सुद्धा इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला, आज सुद्धा देव धर्म आणि हिंदुत्वाच्या नावाखाली दडलेल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणवादावर सडकून टीका करण्याचं एकमेव स्टेज आणि प्लॅटफॉर्म म्हणजे बौद्ध समाजाचा होय.
बौद्ध समाजाच्या स्टेजवरून, आंबेडकर समाजाच्या स्टेजवर उभा राहूनच आपण इथल्या देवा धर्माला, अनिष्ट रूढी परंपरेला, ब्राह्मणवादाला आणि हिंदुत्ववाद्याला शिव्या घालू शकतो, टीका करण्याचं धाडस दाखवू शकतो. ते बौद्ध समाजाच्या स्टेजवरच हे धाडस दाखवू शकतो. ही आजची वास्तवता आहे. आणि म्हणून बाबा, बौद्ध समाजाच्या विरोधात लढण्यापेक्षा, त्यांच्या विरोधात जातीग्रस्त मानसिकता, गैरसमज निर्माण करण्यापेक्षा बौद्ध समाजाच्या खांद्याला खांदा, बौद्ध समाज हा जाती अंताच्या चळवळीचा जनाधार आहे. त्या जनाधाराचा भाग बनून आपण आपल्या हक्काची लढाई लढूया. यातच सर्वांचा फायदा आहे. म्हणूनच पूर्वाश्रमीचा महार समाज, आताचा रिपब्लिकन समाज, आताचा प्रबुद्ध समाज, बौद्ध समाज, तो रिपब्लिकन जनाधार विस्ताराचा, तो प्रबुद्ध जनाधार विस्ताराचा मातंग समाज आणि चर्मकार समाज आणि SC ST OBC आणि मराठा समाजाने भाग बनून प्रबुद्ध जनाधार विस्तारी करून प्रबुद्ध समाज बनवूया आणि ही व्यवस्थेच्या विरोधात लढाई लढूया. यातच सर्वांचा फायदा आणि कल्याण आणि परिवर्तन आहे.